नमस्कार मंडळी, मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. पावसाळा चालू झाला की आपण शक्यतो तेलकट बाहेरचं खाणं आणि जास्त असं जड खाणं नेहमीच टाळत असतो. हलकंसं काहीतरी आणि रोजच्या जेवणातलं अगदी पटकनी होईल, कमी मसाल्यातलं, कमी तेलकट आणि अगदीच हिरव्या पालेभाज्यांपासून आपण जेवण बनवणं पसंत करत असतो किंवा खाणं सुद्धा आपल्याला तितकंच आवडत असतं. तर आज आपण जास्त कोणताच पसारा न घालता दुपारच्या जेवणामध्ये अशी साधीशी थाळी इथे बघणार आहे. तर चला, कोणताही वेळ न घालवता पटकन आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. सगळ्यात पहिलं आपण इथे जास्त कोणताही मसाला न घालता एकदम साध्या पद्धतीने गवारीची अशी लपथपीत, जी आपण भाताबरोबर पण खाऊ शकतो आणि चपातीबरोबर सुद्धा आपल्याला ती खाता येईल, अशी आपण गवारीची भाजी बनवून घेणार आहे. गवार मी इथे स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे. त्यानंतर 2 टोमॅटो इथे चिरलेले आहे. एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे. आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मी कढीपत्ता इथे घेतलेला आहे. सगळ्यात पहिलं आपण फक्त इथे जे टोमॅटो आपण 2 चिरून घेतलेले ते आणि आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या इथे घालून याची पेस्ट आपण इथे करून घेणार आहे. अगदी साध्या पद्धतीने, जास्त मसाल्याचा वापर आपण इथे करणार नाही आहे किंवा एकदम साध्या पद्धतीने आपण इथे गवारीची भाजी बनवून घेणार आहे. तर इथे आपण घेतली आहे टोमॅटोची पेस्ट, आपण इथे करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण इथे कढईमध्ये एक छोटीशी पळीभर आपल्याला तेल घालायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरी आणि मोहरी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालायचा. कांदा हलकासा आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा. जास्त काळा सुद्धा आपल्याला इथे अजिबात करायचा नाहीये. तर तुम्ही इथे बघू शकताय, कांदा हलकासा त्याला कलर आलेला आहे सोनेरी, पण अगदी तो तेलामध्ये व्यवस्थित शिजला गेलेला आहे. त्यानंतर आपल्याला मसाले, जे आपण नेहमीचे मसाले वापरतो आपण रोजच्या जेवणामध्ये, तेच आपल्याला यामध्ये अगदी थोडे थोडे घालायचे. जितके तुम्हाला तिखट पाहिजे किंवा कमी तिखट पाहिजे त्यानुसार आपल्याला ते मसाले इथे घालून घ्यायचे. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला घालून अगदी अर्धा मिनिटभर तेलामध्ये मसाले आपल्याला परतून घ्यायचे. आणि त्यानंतर जी आपण टोमॅटोची इथे पेस्ट करून घेतलेली आहे ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची. व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि त्यानंतर चवीप्रमाणे 1 चमचाभर मी इथे मीठ घालून घेतलेलं आहे. मीठ घातलं की परत एकदा आपल्याला हा सगळा मसाला व्यवस्थित हलवून घ्यायचा आणि झाकण ठेवून आपल्याला अगदीच 2-3 मिनटं का होईना आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला इथे परतून घ्यायचा. त्यामुळे काय होतं, टोमॅटोची जी ग्रेव्ही आहे ती सुद्धा चांगली शिजली जाते. तर इथे तुम्ही बघू शकताय कसं मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि चांगली परतला गेलेला आहे मसाला. त्यानंतर इथे जी आपण गवार निवडून घेतलेली आहे ती गवार आपल्याला यामध्ये घालायची. इथे शक्यतो गवार ही आपल्याला कवळी घालायची आहे, म्हणजे काय होतं, पटकन ती शिजली जाते. व्यवस्थित खालीवर करून आपल्याला मसाल्यामध्ये गवार परतून घ्यायची आहे. आणि त्यानुसार आपल्याला अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे. जास्त आपल्याला ती पातळ बनवायची नाही आहे की पूर्ण ती आपल्याला सुक्की सुद्धा बनवायची नाही आहे. तर त्यानुसार आपण इथे मिक्सरचं जे छोटंसं भांडं असतं तेवढं भरून मी पाणी यामध्ये घातलेलं आहे. मीठ आपण पहिलंच मसाल्यामध्ये घातलेलं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला अगदीच 10 मिनटं गवार आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायची. गवार कवळी असल्यामुळे पटकन शिजली जाते. बघू शकताय अगदी कमी तेलामध्ये आणि कमी मसाला मी इथे वापरला आहे, तरी पण छान अशी चटपटीत आपली गवारीची भाजी जी आहे ती इथे बनवून तयार झालेली आहे. चपातीबरोबर, भाकरीबरोबर आणि भाताबरोबर कशाही बरोबर तुम्ही ही गवारीची भाजी खाऊ शकता. जास्त कोणतंच वाटण केलेलं नाही आहे किंवा जास्त कोणता मसाला सुद्धा आपण यामध्ये वापरलेला नाही. आता आपल्याला इथे पालेभाज्या बनवून घ्यायची आहे. पावसाळा चालू असला तरी पण पालेभाज्या तुम्ही जेव्हा विकत आणता तेव्हा त्या व्यवस्थित निवडून स्वच्छ चांगल्या 4-5 पाण्याने त्या धुवून घ्यायच्या. कारण पावसाळ्याचे दिवस चालू असतात आणि किटाणू लगेच बसले जातात, जर्म्स लगेच निर्माण होतात. त्यामुळे पालेभाज्या शक्यतो खाताना खूप काळजी घ्यायची. इथे मी लाल माटाची भाजी स्वच्छ निवडून चांगले 4-5 पाण्याने धुवून आणि मग मी सुरीने इथे चिरून घेतलेले. लसूण मात्र भरपूर ठेचून घ्यायचा आणि एक कांदा मोठा चिरून घेतलेला आहे.
तेल गरम झालं की त्यामध्ये जिरी घालायची आणि त्यानंतर लसूण आणि कांदा घालून आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा. थोडासा हिंग आणि अगदी अर्धा चमचाभर मी इथे लाल तिखट घालून घेतलेले आहे आणि थोडासा गरम मसाला जो असतो तो मी यामध्ये घातलेला आहे. अगदी जास्त मसाला आपल्याला ह्या भाजीला अजिबात वापरायचा नाही. अगदी फक्त लाल तिखट किंवा हिरव्या मिरच्या ठेचून घातला ना तरी ही भाजी खूप छान लागते खायला आणि खूप मस्त असते ती. तर इथे भाजी घालून घेतली की हलवून घ्यायची आणि नंतर चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ घालून व्यवस्थित खालीवर करून मिक्स करून घ्यायची आणि गॅस बारीक करून अगदी ती 6 मिनिटांमध्ये सहज शिजली जाते. थोडीशी तिला चांगली शिजून द्यायची, कारण तिला शिजायला जी देठं असतात ती थोडासा वेळ लागतो, म्हणून 10 मिनिटापर्यंत आपण इथे ही भाजी इथे शिजून घेतलेली. तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी आपली चटपटीत लाल माठाची भाजी बनवून तयार झालेली आहे. शक्यतो लाल माठाची भाजी अगदी ह्याच पद्धतीने ती बनवली जाते. तर इथे आपली लाल माठाची भाजी जी आहे ती बनवून तयार झालेली आहे. त्यानंतर आपण इथे साधासा भात लावून घेणार आहे. त्यासाठी मी तांदूळ घेतलेला आहे. जे आपल्या घरात नेहमीचे तांदूळ असतात तेच तांदूळ मी 1 वाटी घेऊन स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालून कुकरला अगदी 3 ते 4 शिट्ट्या घेऊन भात इथे शिजून घ्यायचा. आता इथे आपण भात शिजायला लावलेला आहे, तोपर्यंत आपण इथे चपाती करून घेणार आहे. तर पीठ मी हे सगळ्यात पहिलं मळून घेतलं होतं. नेहमीप्रमाणे जसं आपण कणकीचं पीठ मळतो चपातीचं तसंच मी इथे मळून घेतलेलं आहे आणि भिजायला ठेवलेलं आहे. थोडा वेळ पीठ भिजलं गेलं की चपाती चांगली मऊसूद येते आणि पीठसुद्धा चांगलं भिजलं जातं. तेलाचा हात घेऊन परत एकदा आपल्याला पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला चपाती इथे लाटून घ्यायची. आता इथे तुम्हाला चपाती किती मोठी पाहिजे किंवा छोटी पाहिजे त्यानुसार तुम्ही छोटासा गोळा इथे घेऊ शकता. पीठ लावायचं पहिलं असं हातानेच मी दाबलेलं आहे. नंतर पिठी आणि परत एकदा घडी घालून त्यावरती तेल आणि पिठी लावून दुमटी केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे चपाती लाटताना ना चपाती ही कडेने पातळ लाटायची, मध्ये थोडीशी जाड असली तरी चालते. त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. त्यामुळे काय होतं, चपाती चांगली मऊ राहते. दुसरी गोष्ट म्हणजे चपाती चांगली फुगली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चपाती मऊ लुसलुशीत आणि जाड अजिबात राहत नाही. खाताना एकदम छान लागते, व्यवस्थित ती भाजली जाते. दोन्ही साईडने आपल्याला चपाती चांगली तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावून घेऊ शकता आणि मस्त अशी आपली मऊ लुसलुशीत गरमागरम चपाती सुद्धा बनवून तयार झालेली आहे. पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आणि रिमझिम पावसामध्ये गरमागरम जेवण असलं की अगदी कसं मन समाधानी होतं. तर इथे आपण दुपारच्या जेवणाची थाळी बनवून घेतलेली आहे. साधासा भात तर आपण लावून घेतलेला आहे. गवारीची भाजी आपण चांगली चटपटीत कमी तेलात आणि कमी मसाल्यात बनवून घेतलेली. माठाची भाजी आपण इथे बनवून घेतलेली. तोंडी लावायलाच आपली कैरी आहे जी आपण आपल्या घरी लावलेल्या झाडाची आणि गरमागरम चपाती. अशा पद्धतीने आज आपण दुपारच्या जेवणाची थाळी मी इथे साध्या सोप्या पद्धतीने बनवून घेतलेली. रेसिपी तुम्हाला कशी वाटली किंवा थाळी पण तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून मात्र नक्की सांगा आणि आवडली असेल तर आपल्या थाळीसाठी लाईक मात्र नक्की करा. अशीच एखादी रेसिपी घेऊन परत एकदा भेटूया. तोपर्यंत मस्त खात राहा, मजेत राहा, स्वतःची काळजी घेत राहा. बाय बाय.